दिवस आहेत 26 डिसेंबर 2024. तर 2024 वर्ष संपायला प्रियानो आता 5 ते 6 दिवस उरलेले आहेत, नाही का? आणि देवाच्या नावाला गौरव. देवाने तुम्हाला मला वर्षभर सांभाळलं. आणि बंधू स्तवण म्हणाले ते अगदी योग्य आहे. कारण या आठवड्यातच एक देवाचे सेवक, एक पाळक, ठाणे येथील मंडळीचे एक पाळक आमच्या घरी आले होते. आणि ते म्हणाले की तुमची युट्यूबचे व्हिडिओ बघतो आणि मी देवाच्या नावाला गौरव देतो. कारण इतकं वचनाचा सखोल अभ्यास, इतका वचनावरती बोलणारे लोक परमेश्वराने कुठून उभे केले. आणि त्यांनी विशेष करून विचारलं की तुमची कुठे ट्रेनिंग झाली आहे का, तुम्ही काय कुठलं विशेष पवित्र शास्त्र तुमच्याकडे आहे काय. आणि हा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला, अनेक जणांनी, की तुमचं पवित्र शास्त्र काय बाकी ख्रिस्ती लोकांपेक्षा वेगळं आहे का, त्याच्यामध्ये काही कमेंट्री आहे का, काही स्पष्टीकरण आहे का. तुम्हाला म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे, मी स्पष्ट सांगतो, तुम्हाला हे स्पष्टीकरण कुठून, तुमच्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या, दुर्बळ दिसणाऱ्या, तुमच्यासारख्या अगदी काय म्हणू शकतो, जगाच्या दृष्टीने हीन दिन गणलेल्या मनुष्यांना, असे साधे मनुष्य आपल्या प्रार्थनेत बसतात, नाही का? साडी घातलेले, शर्ट टी शर्ट घातलेले, कुठलंही मोठं विशेषण नाहीये, कुठलाही मोठा बडेजाव नाहीये, अशा तुम्हाला देवाचं वचन कोठून मिळालं, असं बोलण्याचा त्यांचा अभिप्राय असतो. आणि आपण उत्तर हेच देतो प्रियानो, कारण हे गौरव सर्वस्वी परमेश्वराचं आहे. कारण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर केवळ आणि केवळ परमेश्वराच्या आत्म्याने ही कार्य चालतात. परंतु परमेश्वराचा आत्मा सुद्धा प्रियानो जबरदस्ती करत नाही. जो तयार आहे, जो म्हणतो हो परमेश्वरा मी आहे, मला पाठव, मी तयार आहे, त्या जवळच परमेश्वराचा आत्मा जातो आणि कार्य करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि त्याबरोबर एक इशारा सुद्धा दिलेला आहे, ज्याला दिलं आहे त्याच्याकडून मागितलं जाईल. तुम्हाला मला परमेश्वराने 2024, 2023, 22, 21, 20 मागली वर्ष मागे वळून पाहिलं प्रियानं, भरपूर दिलं. संकटामध्ये परमेश्वराने सांभाळलं. इतकंच केवळ नव्हे, तर जगाची अधोगती होत असताना परमेश्वराने तुम्हाला आणि मला वरती उचललं. हालेलुया. कृपा दिली, कृपेवर कृपा मिळाली, दानं मिळाली, आत्म्याचा वर्षाव केला. आणि आता आपली जबाबदारी आहे की त्या आत्म्यामध्ये आपण पाठी न जाता उलट पुढे गेलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, बॅकस्लाइड नाही व्हायचंय. हालेलुया. आहोत त्याच ठिकाणी उभं नाही राहायचंय. प्रभूला नाही म्हणायचंय परमेश्वर ahoय, तू करडा आहेस, तू कठोर आहेस, मी घाबरलो म्हणून तुझं दान मी काय केलं, जमिनीमध्ये पुरून ठेवलं आणि त्याच्यावर बसून राहिलो, काहीच नाही केलं. प्रार्थनेमध्ये बसत होतो पण माझे व्हिडिओ बंद होते. माझी आध्यात्मिक पातळी 2023-22 मध्ये होती, मी त्याच पातळीवर राहिलो. देवा, हे वचन ऐकायची कामगिरी अगदी फत्ते पार पाडली, तुझं वचन ऐकत बसलो. पण प्रभूने दिलेली आज्ञा, प्रभू म्हणेल मी तुला एक सोपी आणि साधी आज्ञा दिली होती, ती पूर्ण केलीस का? जा, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा कर. तुला जशी सुवार्ता मिळाली तशी जाऊन आपल्या भावांना बहिणीला सुवार्तेची घोषणा तू केलीस का? माझा पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर आपणा सर्वांना तयार करेल. बंधू स्तवन यांनी फार छोटी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे, त्याच्यातली ती एक पायरी आहे, व्हिडिओ चालू करून बस. कारण आपण व्हिडिओ चालू करून आपण किती छान दिसतो किंवा एकमेकांसाठी भीतीने हालेलुया करत नाहीये. कारण जिथे ख्रिस्त आहे तिथे मोकळीक आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणून मी ही प्रस्तावनेची वेळ घेत आहे. कारण 25 डिसेंबरला आपण जेव्हा देवाच्या चर्चमध्ये जातो, देवाची भक्ती करतो, आपण कसे सुंदर कपडे घालून जातो, नाही का, तयार होऊन जातो. देवाचे सेवक अनेकदा, मला माहितीये बऱ्याचशा मंडळामध्ये म्हटलं होतं की ख्रिस्त जन्मदिवस केवळ 25 डिसेंबर पुरता मर्यादित नाही, तो दररोज आपण आपल्या जीवनात साजरा करायला. आणि जर दररोज साजरा करतो तर दररोज आपण त्या तयारीनिशी देवाच्या चर्चमध्ये, देवाच्या मंडळीमध्ये जायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, ती कृपा तुम्हाला आणि मला घर बसल्या मिळालेली आहे. हालेलुया. तर मी पुन्हा एकदा तो विषय बोलणार नाही. बंधू स्तवन यांनी अगदी सुंदर चांगले शब्दात सर्वांना ती गोष्ट सांगितलेली आहे. देव आपल्या सर्वांच्या अंतःकरणात कार्य करतो. आजपासून ते 30 डिसेंबर पर्यंत आपण जो उपक्रम करणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जन्मासंदर्भामध्ये जुना करार, नवा करारामध्ये अनेक वचन आहेत, अनेक भविष्यवाणी आहेत, अनेक प्रसंग नमूद केलेले, पण त्याच्यातले निवडक प्रसंग आपणा सर्वांसाठी पाठ करण्यासाठी घेतलेत, यासाठी की ते वचन आपल्या अंतःकरणावर कोरावं आणि आपल्या अंतःकरणात जो ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशला आहे तो इतरांना प्रकट करता यावा, म्हणून आपल्या मुखामध्ये ते वचन असावं. कोणी विचारलं ख्रिस्त कसा जन्मला, कधी जन्मला, कोणी सांगितलं, का जन्मला, त्याच्या जन्मल्याने काय झालेलं आहे,
तर आपण स्पष्टीकरण नाही सांगता आलं तर कमीत कमी जे वचन तोंडपाठ केलंय ते आपल्याला समोरच्यांना सांगता येईल. प्रियांनो, वचन कार्य करतं. गवत सुकतं, फुल कोमजतं, पण देवाचं वचन सर्व काळ टिकतं. म्हणून अधिक वेळ न घेता इथून पुढची वेळ मी बोलणाऱ्यांकडे देत आहे. आज सगळ्यात पहिला शास्त्र भाग आहे यशया याचा 7वा अध्याय वचन 1 ते 7, नाही का? इम्मानुएल, आम्हा बरोबर देव, आम्हा सन्निध देव. आणि दीपकांना आहेत शैला अल्लाट सिस्टर आहेत आणि प्रीती आळेकर, हे तिघे जण हे वचन तोंडपाठ म्हणून दाखवणार आहेत. तर मी सर्वप्रथम दीपक अण्णा यांना विनंती करतो, मग शैला अल्लाट सिस्टर आणि प्रीती मला दिसत नाहीये. जर प्रीती जॉईन झाली तर आपण प्रीतीला सुद्धा संधी देऊ. तर दीपक अण्णा तयार? यशया 7 वचन 1 ते 7. दीपक अण्णा. हा, नाही, त्यांचं पाठ नाही आहे. नंतर हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. पाठ नाही, तयारी नाही झाली. ठीक आहे. केवढी तयारी झाली? 1 वचन, 2 वचन? नाही, ते बाहेर गेले होते जरा. बाहेर गेले. हा. ठीक आहे. फोन लावतो मी दीपक अण्णांना. लावा लावा. येस. येस. श्वेता सिस्टर, शैला सिस्टर तयार आहेत? हॅलो. हा श्वेता सिस्टर. सॉरी दादा, मम्मीची पण तयारी झालेली नाहीये. येस, शैला सिस्टर पण तयार नाहीत आणि प्रीती मला वाटतं प्रार्थनेमध्ये सहभागी झालेली नाहीये. येस, हरकत नाही. पुढचा संदर्भ आहे यशायाच्या बुंद्याला धुमारा. हालेलुया, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. यशायाचा 11 अध्याय वचन 1 ते 10. आणि आपल्यामध्ये यासाठी पण 3 नाव आहेत: रिबेका राजीव सोनावणे, संजय समुद्रे आणि सुमन समुद्रे, हे तिघे जण बोलणार आहेत. तर सर्वप्रथम मी रिबेका सिस्टर यांना विनंती करतो. रिबेका सिस्टर, यशया 11 1 ते 10. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. माझा आवाज येतोय? हो, येतोय. स्तवन दीदी, आवाज येतोय ना रिबेका सिस्टरचा? मला थोडा कमी येतोय. पण थोडा कमी होता. हा सिस्टर, थोडा व्हॉल्यूम वाढवा. आता येतोय? आता येतोय आवाज? हो सिस्टर, स्पष्ट येतोय. हालेलुया. इशयाच्या बुंद्याला धुमारा फुटेल. यशया 11 1 ते 10. इशयाच्या बुंद्याला धुमारा फुटेल व त्याच्या मुळातून फुटलेल्या शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराचा ज्ञानाचा आत्मा व परमेश्वराचा भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचा भय त्याला सुगंधमय होईल. व तो जे डोळ्याने पाहणार, जे डोळ्याने पाहतील तेवढ्यावरच तो न्याय करणार नाही. जो कानाने ऐकेल तेवढ्यावरच तो निर्णय करणार नाही. तो दुर्बळांचा न्याय यथार्थतेने करेल. पृथ्वीवरील दीनांचा वादाचा निर्णय वादांचा यथार्थतेने न्याय करेल. त्याच्या मुखातून मुखाच्या वैतरीने तो पृथ्वीचा तारण करेन व ते ताडण करेल व आपल्या मुखाच्या फुंकाराने ताडण मुखाच्या फुंकाराने दुष्टांचा संहार करेल. नीतिमत्व त्याचं वेष्टन होईल. सत्यतेने कमर बांधील. लांडगा कोकराजवळ राहील. चिता करुडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल त्याच्या संगे राहतील. व त्यास लहान मूल वळील. त्याच्या संगे राहतील व
त्याच्याकडे वळेल. गाय व अ, 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 अस्वल एकत्र चरतील. गाय व हा, अस्वल, अस्वल गाय व अस्वल एकत्र चरतील, त्यांचे बच्चे एकत्र राहतील. एकत्र एकत्र राहतील. अ, अस्वल एकत्र राहतील. अ, अ, गाय व अस्वल एकत्र राहतील, त्यांचे बच्चे एकत्र राहतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा सिंह खाईल. बैलाप्रमाणे करुडा करुडा खाईल. करडा खाईल. आणि तहाने बाळ सापांच्या बिळा जवळ खेळेल. थान तंत्र ते पुरुषाच्या बोबळाला हात लावून. तुषारीच्या बिबळाला हात लावतील. हा, पिंपळाच्या बिबळाला हात लावतील. पृथ्वीवरील सर्व पवित्र पवित्र डोंगर अ, त्याचा उपद्रव करणार नाहीत, त्याचा नासधूस करणार नाहीत. त्याचा नासधूस करणार नाही, कारण सागरामध्ये जसं जल परिपूर्ण आहे, जलपूर्ण, जसा सागर जसा जलपूर्ण आहे, तसंच परमेश्वराचा ज्ञान पृथ्वीवर परिपूर्ण राहील. अ, त्या दिवशी असे राष्ट्रांसाठी ध्वज उभारलेले अ, ध्वज उभारलेले अ, ध्वज उभारले इशायाच्या दुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील व त्याच स्थान व त्याचा निवास होईल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. सर्वप्रथम आपल्यामध्ये रिबेका सिस्टर, रिबेका राजेश मला एक सोनाने. साक्ष हा सिस्टर बोला. आहे. मला एक साक्षी आहे. मी खरोखर मी कन्फेस करते, माझ्याकडून खरंच म्हणजे चुकलं. म्हणजे ज्या दिवशी ब्रदर तुम्ही मला हे बाहेर करायला सांगितलं वचन, त्या दिवशी मी ऍक्च्युली ओपन करून बघितलं की किती मोठं आहे आणि मला ते वाचता येईल का. पण असं झालं की मी ते वाचलं आणि मग इंग्लिश बायबल पण घेऊन वाचलं मी आणि मराठी बायबल घेऊन पण वाचलं. पण मला ते वर्डिंग इतके हार्ड गेले की मी म्हणलं की नाही, मला मला हे जमणार नाही म्हणून असं. आणि मी त्या दिवसापर्यंत आज सकाळपर्यंत मी खरंच बाहेर केलं नव्हतं. पण दुपारी मला असं झालं की नाही की माझ्या मनाला अशी टोचणी लागायला लागली, नाही मी चुकीचं करते, मला म्हणजे हे बरोबर नाही, तू प्रयत्न कर, तुला बाहेर होईल. आणि खरोखर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी, इट वॉज रिअली इम्पॉसिबल, बट गॉड, खरंच परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने मला हे पॉसिबल केलं. अँड ऍक्च्युली ही ओनली लेड मी टू दिस. आणि मी दुपारपासून हे बाहेर करत होते आणि खरोखर मी परमेश्वराच्या नावाला त्यासाठी धन्यवाद देते. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आपण सगळेजण मिळून रिबेका सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव. आणि फार सुंदर नाही का रिबेका सिस्टर, मी जाणतो त्यांचं इंग्रजी बायबल वाचत असतात आणि इंग्रजी भाषेमध्ये अधिक स्पष्टपणे ते उच्चार करू शकतात. आणि खरोखर यशायाचा 11वा अध्याय आणि या वचनामधले काही उच्चार खरोखर कठीण आहेत, विशेष करून जे मराठीमध्ये जास्त बोलत नाहीत किंवा ऐकत नाहीत. परंतु जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं नाही का, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. आणि हे वचन त्याच विषयी आहे नाही का, की इशाराच्या बुंद्याला धुमारा फुटेल, इशायाच्या बुंदाला धुमारा आणि त्याच्या मुळातून फुटलेली एक शाखा फळ देईल, जे दावीद राजाविषयी म्हटलेलं आहे. आणि दाविदाच्या घराण्यातून जो त्याचा अंकुर आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यावरती परमेश्वराचा आत्मा राहील नाही का. परमेश्वराचे 7 आत्मे यांचं वर्णन केलेलं आहे आणि पूर्ण त्या राजाची कारकीर्द, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कारकीर्द वर्णन केलेली आहे. हालेलुया. त्या इशायाच्या धुमाऱ्याला काय म्हटलेलं आहे, राष्ट्रे शरण येतील, त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. आम्ही फार सुंदर वचन आहे. आणि अधिक वेळ न दवडता मी इथून पुढची संधी पुढे बोलणारे आहेत रिबेका सिस्टर, यानंतर आहेत संजय सर, संजू दादा, संजय बारकू समुद्रे. तर इथून पुढची वेळ मी संजय सरांना. संजू दादा. संजू दादा, विद्याताई. हॅलो.
हा संजू दादा. हा संदेश. येस. हा, अजून काय माझं पाठांतर होऊ शकलेलं नाहीये. थोडस कार्यक्रमामध्ये जास्त हे असल्यामुळं जास्त काही मला वाचनाला वेळ देता आलेला नाही, त्याबद्दल क्षमस्व. मला पाठ झाल्याच्या नंतर मी म्हणजे तसं हे करेन, पाठ म्हणून मी दाखवेन, पण आज काही चालेल. शक्य झालेलं नाही. ठीक आहे, ठीक आहे. परमेश्वराच्या नावाला गौरव. आणि संजय सरांनंतर नाव आहे सुमनताई यांचं. पण परंतु मला वाटतं आज सुमनताई सुद्धा प्रार्थनेमध्ये सहभागी नाहीयेत. तर आपण तिसऱ्या पवित्र शास्त्र जो अभ्यास विषय आहे त्याच्याकडे जाऊया. सॉरी, दुसरा विषय मधला चुकून माझ्याकडून राहिला, तर प्लीज म्हणजे सगळे लक्ष देत आहेत की नाही. दुसरा विषय माझ्याकडून राहिला तो होता यशायाचा 9वा अध्याय वचन 1 ते 7, आणि तो आहे आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आणि या विषयावरती आपल्यामध्ये तिघे जण बोलून दाखवणार आहेत. आपली बहीण नीता सतीश समुद्रे, आणि मग सियोन प्रशांत समुद्रे, आणि सृष्टी थोरात. तर सर्वप्रथम नीता हिने सुद्धा सांगितलेलं आहे की तिची आज तयारी झाली नाही. आणि नीता नंतर नाव आहे सियोनचं. तर मला वाटतं सियोन सुद्धा आज प्रार्थनेमध्ये सहभागी नाही आहे. तर सर्वात शेवटचं नाव आहे सृष्टीचं. तर आपण सृष्टी बाळाला संधी देऊया. विशाखा सिस्टर, सृष्टी. तिने वाचून दाखवलं तर चालेल ना? चालेल, पण पुढचे 3 दिवस आपण सृष्टी बाळाला पाठ करायला लावूया. किंबहुना पाठच हो, करू दे सिस्टर. करेल का बाळ पाठ? चालेल. आपण सॅटर्डे पर्यंत टाइम देऊया. चालेल ना? हो. ठीक आहे, सृष्टी बाळा पाठ कर, प्रयत्न कर, परमेश्वर सहाय्य कर. ठीक आहे, तू पाठ करून बोलून दाखव. ओके. येस. तर सृष्टीनंतर चौथा टॉपिक आहे आणि याचा शेवटचं वचन संदर्भ आहे, आणि तो आहे प्रकाश तुझवर आला आहे. उठ, प्रकाशमान हो, प्रकाश तुझवर आला आहे. यशायाचा 60वा अध्याय वचन 1 ते 10. आणि त्यासाठी आपल्यामध्ये नंदाताई आहेत, नंदिनी बाबूराव समुद्रे आणि विशाखा सिस्टर, विशाखा थोरात, ह्या दोघी जणी या वचनावर बोलून दाखवणार आहेत. तर प्रथम मी नंदाताई यांना विनंती करतो. नंदाताई, यशाया 60 वचन 1 पासून 10 पर्यंत. नंदाताई. हॅलो. हा नंदाताई, आवाज येतोय, बोला. माझं पण या क्रिसमसच्या गडबडीमुळे माझं पण पाठांतर थोडं झालेलं नाही, तर पण जे झाले ते मी म्हणून दाखवणार. येस नंदाताई, बोला. हो. यशायाचा 60वा अध्याय, आणि आपण काही वचने वाचणार. म्हणजे काही जी माझी पाठ झालेत तेवढे मी वाचून दाखवते. वाचून नाही नंदाताई, पाठ करून. ते पाठ झालेलीच की. हा, सॉरी. व्हिडिओ चालू होईल तर व्हिडिओ चालू करा. नाही ना, व्हिडिओ चालत नाही. ठीक आहे. त्याचे हेडिंग असं आहे, सियोनीचे भावी ऐश्वर्य. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून तुझीकडे पहा. ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. ते पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. तुझ्या हृदयाला स्फुरण येईल, ते विकास पावेल, कारण समुद्राकडून
विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. एवढं एवढं माझं पाठ झालं. येस, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला ग्रो. थँक्यू नंदाताई. आणि आपण नंदाताई यांना सुद्धा वेळ देऊया, जेणेकरून त्यांना पूर्ण पाठ करून आणि अगदी व्हिडिओ चालू करून देवाचं वचन आपणा सर्वांना सांगता येईल. आणि आज शेवटलं नाव आहे विशाखा सिस्टर यांचं. यशयाचा 60 अध्याय वचन 1 ते 10. विशाखा सिस्टर. येतो ना आवाज येतो? हो सिस्टर, आवाज आहे. परमेश्वराच्या नावाने धन्यवाद. आजचं वचन आहे यशायाचा 60 अध्याय 1 ते 10 वचन. सियोनचे भावी ऐश्वर्य, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर वर करून तोहोकडे पहा. तू आपले डोळे वर करून तोहोकडे पहा. ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत. तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटांच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येतील. परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील. केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत. नबायोतचे एडके तुझ्या कामी येतील. ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवेन. ते मेघाप्रमाणे धावत आहेत. कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे आहेत. ते कोण? खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत. तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्रायलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्या रुपयांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत. कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे. परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत. त्यांचे राजे तुझी सेवा करीत आहेत. कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडण केले, तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला ग्लोरी. आपण इतकं सुंदर वचन प्रियानो, यशायाचा 60 अध्याय आणि विशाखा सिस्टर यांनी अगदी न थांबता नॉन स्टॉप आपणा सर्वांसाठी ते वचन म्हणून दाखवलं. खरोखर देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. आपण सर्वजण विशाखा सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. फार छान विशाखा सिस्टर. थँक्यू विशाखा तुला सिस्टर. तर आज बोलणारे सर्व पूर्ण झालेले आहेत आणि 10 वाजून 41 मिनिटं झालेली आहेत. तर 11 जणांची नावं होती, पण त्याच्यापैकी 2 जण बोललेले आहेत आणि बंधू स्तवन काहीतरी बोलायची. येस स्तवन. दादा, उद्यापासून चर्चमध्ये कार्यक्रम आहे. संध्याकाळी हा स्तवन, ऐक, आवाज नाही आला.
दादा आवाज येतोय का? येतोय का दादा आवाज? हा बोल सवन. उद्यापासून चर्चमध्ये प्रोग्राम्स आहेत आणि माझं जे वचन आहे मला भेटलं ते मला पार झालं. आज बोलून असेल तर काही वचन पाठ आहे तुझं आणि तुला आज बोलायचंय. ठीक आहे. स्तवन तुझा संदर्भ कोणता आहे? कितव्या दिवशीचा आहे? माझ्या 28 तारखेला आहे. मग याचा पहिला अध्याय 18 ते 25. येस, 28 तारखेला आहे ना. ओके. आणि उद्यापासून ते 30 पर्यंत मग तू प्रार्थनेत नसणार आहेस. 30 तारखेला आहेस प्रार्थनेमध्ये? हालेलुया. 30 तारखेला पण नाहीये. ओके. 28 तारखेचं आहे. ठीक आहे. सुजाता दिदी बोलू दे स्तवनला. हालेलुया. बोल स्तवन. येस स्तवन. तर स्तवन संदर्भ सांग प्लीज, तू जो बोलणार आहे संदर्भ, आणि मग बोल. याचा पहिला अध्याय 18 ते 25 होतो. प्रेज द लॉर्ड. एकच मिनिट स्तवन, थोडा तुझा आवाज ना कट होतोय, कळत नाहीये का? एक मिनिट. हा दीदी आता येतो का आवाज? हा आता क्लिअर आहे. ओके ओके दीदी. येस. तर मत्तयचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन मी बोलून दाखवतो. देवाने जे वचन काय व्हायचं की लहानपणी ना, मी एक छोटी साक्ष सांगतो. जेव्हा पण ख्रिस्त जन्माची नाटिका व्हायची ना, तर गॅब्रिएल देवदूताचा रोल मला द्यायचे दरवर्षी. तो एकच रोल द्यायचे, कारण की त्याचा स्क्रिप्ट मोठी असायची आणि कोणी पाठ नाही करायचं. आणि देवाच्या नावाला धन्यवाद की तेच वचन जी सुवार्ता योसेफाला देवदूतांनी सांगितली ती यामध्ये आहे. तर थोडं पाठ करायलाही सोपी झालं आणि देवानी पण कृपा पुरवली, कारण की मी आज संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत स्कूलमध्ये होतो स्पोर्ट्सचं, आणि त्यानंतर मी पाठांतर करायला बसलो. तर देवाने कृपा पुरवली, तर मी ते वचन बोलून दाखवतो. मत्तयचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन. येशू ख्रिस्ताचा जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे त्याने तिला गुप्तपणे सोडण्याचा विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून झाला आहे. तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल, आणि त्याला इमान्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणिले नाही, आणि त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. मत्तय कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 18 ते 25. योसेफास गॅब्रिएल दूताने दिलेला संदेश आपले बंधू स्तवन यांनी फार सुंदर म्हटलेलं आहे. आपण सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला गौरव. आणि देवाकडे सुद्धा प्रार्थना करू की जरी बंधू स्तवन चर्चमध्ये बिझी आहे तरी देवाने पुढील 4 दिवस कृपा द्यावी की त्यांना त्या चर्चच्या सगळ्यांना घेऊन आपल्या प्रार्थनेमध्ये बसता येईल. हालेलुया. देव कृपा दे. हालेलुया. आणि मला वाटतं आज आपल्यामध्ये 12 नावं होती. त्या 12 नावांपैकी 2 जणी रिबेका सिस्टर आणि विशाखा सिस्टर बोललेल्या आहेत. आणि त्याचबरोबर 3ऱ्या दिवशी 28 तारखेला बंधू स्तवन यांचं नाव होतं, पण आज त्यांनी सुद्धा संधी घेतलेली आहे. तर सुजाता देवी, तुम्हाला बोलायचं असेल तर पुढील थोडी वेळ मी तुमच्याकडे देऊ इच्छितो. सुजाता देवी. हालेलुया. आज रिबेका सिस्टर यांनी आपणाला यशया संदेष्टाचा ग्रंथ
याचा 11वा अध्याय वचन पाठांतर करून सांगितलं. आपण थोडक्यात त्याचा सारांश पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रियांनो, लक्षात घेऊया, यशयाने जी भविष्यवाणी पूर्ण यशया पुस्तकामध्ये जर आपण अभ्यास केला, अनेक प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी देवाने यशया संदेष्टाच्या द्वारे प्रकट केलेली आहे. आणि यशया 11 मध्ये यशया सुरुवात अशी करतो की इशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल. बुंदा म्हणजे झाडाचा जो स्टॉम्प असतो, त्याला म्हणतो, झाड पूर्ण थोडासा बुंदा ठेवून देतात है ना, कारण ते झाड तोडलेलं असतं. आणि असं असतं की जणू काही आता त्या बुंद्याला काय फुटणार, तो बुंदा मृतवत झालेला आहे. म्हणून इथे यशया सांगत आहे की तो जो इशाय म्हणजे कोण, दाविदाचा वडील, दाविद राजा जो होता त्याचा वडील, इशायाच्या बुंद्याला जो, कारण आपण जेव्हा पाहतो जुन्या करारामध्ये देवाने दाविदाला सांगितलेलं की मी तुझ्या घराण्याला निवडून घेतलेला आहे, जर तू माझ्या वचनामध्ये राहिलास तर परमेश्वराच्या गादीवर बसणारा, म्हणजे इस्रायलाच्या गादीवर बसणारा, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तुझ्या वंशातील पुरुष खुंटणार नाही. आणि दाविदाशी देवाने जो करार केलेला होता, तो करार ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो, तो फुटला आहे. 10व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो यशयाच्या यशया संदेष्टा म्हणतो, 33व वचन मी वाचते, पहा, यशया 10:33, पहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर खांद्या भयंकर झपाट्याने छाटीत आहे, उंच वाढलेली खोडे तोडून टाकली जात आहे, उन्नत नीच होत आहेत, तो लोखंडाने वनातील झाडे तोडीत आहे, लबानोन प्रताप्याच्या हातून पतन पावत आहे. मी फक्त 2 वचनं वाचले, जर तुम्ही संदर्भ वाचाल तर उन्मत्त झालेली झाडे, उन्मत्त झालेल्या राजांविषयी बोलत आहे. पण यशयाच्या संदेशाच्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ते रोपाचं है ना, आपण यशया 53 मध्येही पाहतो. आणि ती जी छोटीशी पालवी फुटलेली आहे, बुंद्याला जो दुमारा फुटलेला आहे, तो देवाने निवडलेला दाविदाच्या वंशातून येणारा राजा म्हणजे प्रभू विषयी भविष्यवाणी. आणि पुढे सांगितलेलं आहे की त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचे 7 फोल्ड स्पिरिट्स म्हणजे 7 आत्मे जे असणार आहेत. आता आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव आहे, पण लक्षात घेऊया, तो पृथ्वीवर पूर्ण मनुष्य म्हणून आलेला आहे. आणि देवाचा आत्मा आहे ना, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा बाप्तिस्मा झाला तेव्हा कबुतराप्रमाणे देवाचा आत्मा त्यावर उतरला, त्याप्रमाणे परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचा सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सुसंकल्पाचा, सामर्थ्याचा, ज्ञानाचा, भयाचा आत्मा त्यावर राहील. आणि तो कसा न्याय करणार आहे, हे जसं मनुष्य जसे पाहून न्याय करतात तसं नव्हे, तर तो यथार्थाने, दुबळ्यांचा न्याय यथार्थाने आणि पृथ्वीवरील दिनांच्या वादांचा यथार्थ निर्णय करील, त्याच्या मुखरूप पेत्राने. ही सर्व वचने आहेत ना प्रियांनो, 3 वचनापासून ते 10व्या वचनापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं जे 1000 वर्ष ख्रिस्त राज्य करणार आहे, ते राज्य कसं असणार आहे त्याविषयी दिलेलं आहे. आपण थोडक्यात पाहत आहोत प्रियांनो, हा विषय खूप डीप आहे. जे सांगितलं गेलेलं आहे की लांडगा कोकराजवळ बसेल, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू तरुण सिंह. जेव्हा आपण ही वचने पाहतो, ही कशी आहेत प्रियांनो, विरोधाभासाची वचने आहेत. आपल्या जगामध्ये हे शक्य आहे का की लांडगा कोकराजवळ बसेल? लांडगा जर कोकराजवळ बसला तर काय होईल? तो कोकराला जिवंत ठेवेल का? फाडून खाईल. चित्ता करडाजवळ तसंच वासरू तरुण सिंह पुष्ट बैल एकत्र राहतील का? हे सर्व विरोधाभासाच्या गोष्टी आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा राज्य करेल तेव्हा हे असं असणार आहे, ज्यांना आपण प्रिडेटर्स किंवा नरभक्षक म्हणतो, किंवा सॉरी म्हणजे इतर भक्ष करणारे, शिकार करणारे प्राणी ज्यांना आपण म्हणतो, ते कडबा खातील प्रियांनो, ते भक्ष्य ग्रहण करणार नाहीत. म्हणजे कसं असणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य शांतीचं असणार आहे. त्याची पूर्वछाया ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. ते प्रकटीकरण यशया संदेष्टाने दिलेलं आहे आणि त्याचं अर्थ 9व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. कारण जसं सागर जलपूर्ण आहे, जर जल नाही तर त्याला सागर म्हणताच येणार नाही. सागर जसा जलपूर्ण असेल तशी परमेश्वराच्या ज्ञानाने तेव्हा पृथ्वी ज्ञानपूर्ण होईल. का? कारण राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेला, वधस्तंभावर जो उभारलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याकडे त्याला सर्व राष्ट्रीय शरण येतील आणि त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. कारण
प्रभू तेव्हा मनुष्यांबरोबर वस्ती करेल आणि त्याचं निवासस्थान गौरवयुक्त होईल, जे 1000 वर्ष ख्रिस्त राज्य करणार आहेत त्याविषयी दिलेलं आहे. आपण इथे थांबूया, आपणाकडे वेळ कमी आहे. नंतर आपण नक्कीच त्याचा अभ्यास करू. इथून पुढची वेळ आपले बंधू संदेश यांच्या. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आणि सुजाता दिदी यांनी आपल्याला यशयाचा 11वा अध्याय याच्यामध्ये सांगितलं. यशया संदेष्ट आहे ना प्रिय, आपण अभ्यास केलेला आहे की मेजर प्रॉफिट असं म्हटलं जातं नाही का. एक यशया संदेष्टाचं जे पुस्तक आहे ते किंबहुना यशया आणि यिर्मया आणि सुजाता दिदी सांगतील कदाचित, मला वाटतं अजून कुठली तरी पुस्तक होती, या पुस्तकांनी मिळून विलापगीत, यिर्मयाने रचलेलं जे विलापगीत आहे, यशया आहे आणि अजून काही पुस्तक आहेत, या सगळ्या पुस्तकांनी मिळून तो यशया संदेष्टाचा ग्रंथ असं इस्रायली लोक, इब्री लोक अजूनही वाचतात. परंतु आता आपल्याला ते जुनं असं वेगळं मिळतं की यशया संदेष्टाचा ग्रंथ वेगळा आपल्याला मिळतो. परंतु हा एक ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जुन्या करारामध्ये सर्वात जास्त वचन, सर्वात जास्त संदर्भ आले. कारण लक्षात घ्या, यशया संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळपास 700 वर्ष आधी ही वचनं परमेश्वराने यशया संदेष्टाद्वारे दिली. 700 वर्षानंतर जो मसिहा येणार आहे, तो मसिहा कुठे येणार आहे, कसा येणार आहे, नाव, गाव, ऍड्रेस, जीपीएस, त्याचं वर्तन कसं असणार आहे, तो काय करणार आहे, तो आपल्या लोकांसाठी काय असणार आहे, कुठे अंधकारात प्रकाश पडणार आहे, त्या इशायाच्या बुंद्याला धुमारा म्हणजे तो कुठल्या कुळातून येणार आहे, सर्व गोष्टी परमेश्वराने स्पष्ट इस्रायला पुढे तुमच्या माझ्या पुढे प्रकट केल्या, प्रकटीकरण आहे. हालेलुया. सुजाता दिदी यांनी म्हटल्याप्रमाणे मी सुद्धा त्या संदर्भात जात नाही, कारण मी बरीच वचनं काढून ठेवली होती. कारण मला वाटलं पहिल्या 15 मिनिटातच फडा सगळे वचन बोलतील आणि उरलेली 45 मिनिटं दिदी, मी आणि बंधू सतीश आम्हा तिघांना मनन घ्यायचं आहे, त्या वचनामध्ये अजून खोलात जायचंय. कारण बोलणाऱ्यांच्या अंतःकरणात तर ते वचन कोरलं गेलंच आहे. हालेलुया. बोलणारे आज किती जण होते? 11 जण. बोलले 2 जण आणि एक एक्स्ट्रा बंधू स्तवन. परंतु यशया संदेष्टाच्या द्वारे वचन यासाठी सांगितलं गेलं होतं की इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी आणि पूर्ण सृष्टीने प्रभू येशू ख्रिस्त येण्याआधी त्याला ओळखावं, आपल्या अंतःकरणाची पूर्व तयारी करावी, आपल्या अंतःकरणाची मशागत करावी, तयारी करावी. आणि ती तयारी केली नाही प्रिय इस्रायली. म्हणून वचन यशया 53 मध्ये योहान कृष्णबोर्थ पहिल्याच अध्यायामध्ये सांगितले, तो आपल्या स्वकीयांकडे आला, इस्रायली यहुद्यांकडे आला, पण त्यांनी त्याला ओळखलं नाही. आम्हा बरोबर देव शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याला ओळखलं नाही. पाण्याचा पेला दूर आहे, त्याला राहायला ठिकाण सुद्धा दिलं नाही, त्याला कधी आलिंगन घातलं नाही, त्याच्याशी कधी बोललो नाही, त्याचे शब्द कधी ऐकले नाही, कारण आम्ही त्याला ओळखलंच नाही. निघून गेला. त्याने आपलं कार्य पूर्ण केलं. वधस्तंभावर त्याने आपल्या रक्ताचा शेवटला थेंब सांडला. तो म्हणाला पूर्ण झाले आहे. आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला, पित्याकडे गेला. प्रेषितांचा मतांगीकार आपण लोकांसमोर, मी स्पष्ट बोलतो प्रियानो, पोपटाप्रमाणे बोलतो, पित्याच्या उजवीकडे आहे, तेथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायचा. आजपासून मी ती गोष्ट सांगत नाही, ते रहस्य आहे, पण काही वर्षांनी तो येणार आहे प्रिय, त्याचं दुसरं येणं आहे. जसं त्यावेळी तो पहिला येणार होता, त्याच्या यायच्या 700 वर्ष आधी यशया संदेष्टाद्वारे देवाने आपल्या लोकांना, इस्रायली यहुद्याला आणि पूर्ण सृष्टीला प्रकट केलं. तो कसा येणार आहे, कुठे येणार आहे, जीपीएस दिलं, काय करणार आहे, तुम्हाला मला सुद्धा दिलेलं आहे. तो कुठे प्रकट होणार आहे, कधी प्रकट होणार आहे, कसा येणार आहे, काय करणार आहे, सर्व प्रकट आहे. त्याच्या ध्वजाला राष्ट्रे शरण येतील. समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आपण काय करतोय? इस्रायलांनी काय केलं माहितीये का? यशया मधला, सुजाता दिदी बरोबर ना, अध्याय 53 मला वाटतं नाही का, सफरिंग सर्वंट, तो अध्याय वाचत नाहीत प्रिय इस्रायली यहुदी. का माहितीये का? कारण यशया 53 मध्ये जे वचन आहे, परमेश्वराचा गुज कोणास प्रकट झाला आहे. हालेलुया. परमेश्वरासमोर तो वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या ठाई रूप नव्हते. क्लेशांनी व्यापलेला, लोकांनी तुच्छ मानलेला असे आम्ही त्याला लेखले, खरोखर आम्ही त्याला मानिले नाही. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आम्हास आरोग्य प्राप्त करून देणारी शिक्षा त्याला झाली.
आम्हास त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने आपले तोंड उघडले नाही. आपण नेहमी म्हणतो नाही का, त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त. काय केलं इस्रायलाने, काय केलं यहुद्यांनी? 700 वर्ष आधी परमेश्वराने ज्या आपल्या मसीहाविषयी स्पष्ट वचन दिलं होतं त्याला त्यांनी नाकारलं, अंधकाराला कवटाळलं. म्हणून आज इथे अंधकारात चाच पडत आहेत, मसीहाची वाट बघतायत, शोधतायत, त्यांना मसीहा नाही मिळणार. आता मी माझ्याकडे येतो. जसं ते वागले ना, आपण त्यांना दोष लावतो प्रियानो, नाही इस्रायलांनी यहुदीन लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं म्हणून आम्हा परराष्ट्रीयांवरती प्रकाश आला. आम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हतो पण आता देवाची प्रजा आहोत, आम्ही पवित्र वंश आहोत, राजकीय याजकगण आहोत. पण आपण जर आहोत, आपल्याला जर देवाचं वचन मिळालंय आणि आता काही वर्षांनी जर ख्रिस्त येणार आहे, यशाप्रमाणे आपल्याला सुद्धा प्रकट झालंय, तर आपली पूर्वतयारी कुठे? आपली पूर्वतयारी कुठे मी सांगतो. रोषणाईमध्ये हरवलीये, फराळामध्ये हरवलीये, विविध जगिक गोष्टीमध्ये हरवलीये. म्हणून वचनं पाठ करतो. ही वचनं आपल्या अंतःकरणावर कोरलेली आहेत प्रियानो. पाठ करायची गरज नाही. रिबेका सिस्टरने कधी आज दुपारी सुरुवात केली, स्तवनने संध्याकाळी सुरुवात केली. फक्त बोलायचं यशाचं हेच, यशया संदेशाला का देवाने प्रकट केलं? देव जेव्हा म्हणाला की मला माझं वचन सांगायचं, मी कोणाला पाठवू? यशया म्हणाला मी तयार आहे, मला पाठव. अशुद्ध ओठाचा मनुष्य, तुमच्या माझ्यासारखा माणूस. फक्त तो एवढा बोलला, मी तयार आहे. मी केवळ वचन पाठ करण्यासाठी नाही सांगत, पण आपण सगळ्यांनी हे बोलायला शिकलं पाहिजे, मी तयार आहे. नाहीतर एके दिवशी प्रभू येईल आणि जे तयार आहेत, ज्यांच्या दिवात तेल आहे, त्यांना घेऊन जाईल आणि त्यानंतर जे तयार नाहीयेत ते पाठीच राहतील. आपण इकडे थांबूया. आणि नीताने एक विनंती दिली आहे, मला वाटतं आनंदचा मुलगा आहे, अनुवाद, याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. नीता आजारी आहे का? अनुवाद, ताप आलाय? आज मांजराने बोचकारलं म्हणजे डोळ्याच्या खाली, तर त्याला रेबीजचे इंजेक्शन आणि त्या जखमेत सुद्धा इंजेक्शन दिले आज. तर देवबाप्पाने त्याला आरोग्य द्यावं याच्यासाठी प्रार्थना. येस, आपण प्रार्थना करू. ठीक आहे, आपण इकडे थांबूया प्रियानो. आणि मी सगळ्यांना पुन्हा एकदा नम्रपणे प्रार्थनापूर्वक विनंती करतो, तयारी फार सोपी. आपल्याला फक्त हे म्हणायचंय की प्रभू मी तयार आहे. आपल्याला मुख उघडायचंय, पवित्र शास्त्र उघडायचंय, आपल्या घरामध्ये एका ठिकाणी बसायचंय. भीती वाटली ना प्रियानो, आपलं युट्यूब चॅनल उघडा, तुम्हाला तुमचे स्वतःचेच व्हिडिओ बघा. तुम्ही स्वतः वचन कसं धडधड तोंडपाठ करून म्हटलेलं आहे. आपली बहीण संजय सरांची मुलगी संध्या, हिच्यापासून ते अगदी शेवटपर्यंत आमची नानी नीला भास्कर समुद्रे यांनी कशी वचनं तोंडपाठ म्हटलेली आहेत ती पहा प्रिय. देवाचा आत्मा कसा कार्य करतो. आपण फक्त तयारी करणं गरजेचं. माझा विश्वास आहे आज ज्यांनी संधी घेतली नाही, उद्या ज्यांची नाव आहे ते दुप्पट उत्साहाने उद्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन वचनं बोलतील. देव कार्य. आपण अनुवाद या लेकरासाठी प्रार्थना करून इथून पुढची वेळ बंधू स्तवणे यांच्याकडे देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील प्रेमळ पित्या, तुझ्या नावाला गौरव देतो परमेश्वरा. आजची प्रार्थना तू आशीर्वादित केलीस परमेश्वरा. तुझं वचन आमच्या प्रत्येकाच्या मनावरती कोरत आहेस परमेश्वरा. होय प्रभू, तुझ्या वचनानुसार प्रभू तू उशीर लावत नाहीयेस, तर तू परमेश्वरा धीराने आमचं सहन करत आहे. तुझी कृपा दे परमेश्वरा की आम्ही सर्वजण ज्या धावेवरती स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताच्या मागे चालत आहोत ती धाव पूर्ण करावी. कारण आमच्यासाठी जगणे हे ख्रिस्त, मरणे हे लाभ आहे परमेश्वरा. आम्हा सर्वांना परमेश्वरा शारीरिक दृष्ट्या कमकुवत असताना परमेश्वरा, जगाच्या गोष्टीमध्ये गुरफटलो असताना तुझी कृपा दे. ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या अंतःकरणात प्रकाशू दे परमेश्वर. आणि प्रभू सर्व गोष्टींमध्ये, खाण्याद्वारे, पिण्याद्वारे, वचन पाठांतराद्वारे, सर्व गोष्टींद्वारे आम्ही परमेश्वरा केवळ तुझं आणि तुझं गौरव करावं. विशेष करून बंधू आनंद यांचं लेकरू अनुवाद या बाळासाठी विनंती करत आहे. या लेकराला परमेश्वरा दुःखम झालेली आहे परमेश्वरा, मांजराने ओरबाडला आहे प्रभू. आणि परमेश्वरा त्या लेकराला इंजेक्शन उपचार चालू आहेत आणि अत्यंत वेदनेमध्ये असताना प्रभू तुझी कृपा देते. त्या लेकराला परमेश्वरा शांत झोप लागू दे परमेश्वरा, अशी विनंती करतो. त्या लेकराला परमेश्वरा संपूर्ण आरोग्य दे आणि होऊ दे परमेश्वरा. या लेकराच्या पूर्ण बरे होण्याद्वारे तुझं गौरव, एक मोठी साक्ष आम्हा सर्वांमध्ये उभी राहावी. तर आम्ही अद्भुत चिन्हे यामागे पळणारे परमेश्वरा लोक नाही, तर तुझ्यावर विश्वासाने प्रभू वाटचाल करणारे तुझी प्रजा. आणि तू आपल्या लेकरांचा एक केस सुद्धा भूमीवर पडू देत नाहीस. आभार मानतो पिता, तू आमची प्रार्थना ऐकलीस. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात, आमेन. इथून पुढची वेळ बंधू स्तवण्याची.
येस, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. देवानी वचन पाठ करण्यासाठी आपल्याला कृपा पुरवली म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि मी विनंती करतो सर्वांना की आपण देवाकडे मागूया की देवानी ती कृपा पुरवावी की आपल्याला ते वचन बोलता यावं, पाठ करता यावं. आणि उद्या मी आशा करतो की सर्वजण आपले व्हिडिओ सुरू करून ज्या वेळापत्रकानुसार आपल्याला वचन मिळालेलं आहे आपण त्या वेळापत्रकानुसार पाठ करूया. ठीक आहे. तर इथून पुढील वेळ आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीताद्वारे प्रार्थनेची समाप्ती. आपण आपले माईक अनम्यूट करूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जाईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वर तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. Hallelujah. Praise Lord. Good night. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. सर्वांना good night. बाय Bye बाळा. bye. गुड नाईट. Praise the Praise Lord. the Lord. Good night. Good night. Praise the Lord. काय तू बाय.